पप्पा, हा बेटा. सोनम वांगचुक हे कुठं आहेत? सोनम वांगचुक बेटा हे जोधपूर सेंट्रल जेलमध्ये आहे सध्या. आणि हे पर्यावरण तज्ज्ञ आहेत, शैक्षणिक तज्ज्ञ आहेत, सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि त्यांना अटक केल्यानंतर केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये त्यांच्या अटकेची चर्चा झाली. NSA कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचं कारण असं आहे बेटा की तुला आठवत असेल, आपण मागच्या वेळीसुद्धा व्हिडिओ बनवला होता. 24 सप्टेंबरला लेह लद्दाखमध्ये आंदोलन झालं. आणि हे आंदोलन कशासाठी होतं तर लेह लद्दाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि 6व्या अनुसूचीमध्ये त्याचा समावेश व्हावा. 6वी अनुसूची काय आहे तर आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम यासारखे जे राज्य आहेत हे 6व्या अनुसूची म्हणजे आदिवासी क्षेत्रातील त्यांना विशेष तरतुदी देण्यात याव्यात अशा प्रकारची ही मागणी होती. आणि त्यावरून हे जे आंदोलन चालू होतं, सोनम वांगचुक उपोषणाला बसलेले होते आणि त्या भागातली परिस्थिती चिघळली. आंदोलन हाताबाहेर गेलं, हिंसक आंदोलन झालं आणि त्याच्यामध्ये 4 जण ठार झाले, 90हून अधिक लोक जखमी झाले. या लोकांच्या भावना भडकावल्याच्या आरोपावरून सोनम वांगचुक यांना 24 सप्टेंबरला अटक झाली आणि 26 सप्टेंबरपासून ते जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये आहेत. आता झालं काय की त्यांच्या प्रकृतीविषयी वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या. त्यांच्या ज्या पत्नी आहेत गीतांजली मॅडम यांनी सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना बेल मिळावी म्हणून याचिका दाखल केली. तेव्हा जस्टिस अरविंद कुमार आणि जस्टिस PB वराळे यांच्यासमोर 4 वेळा या जामीन याचिकेवर सुनावणी झाली. कोर्टाने त्यांच्या आरोग्याविषयीची चिंता व्यक्त केली आणि त्यांना एम्समध्ये त्यांच्या तपासण्या करून घेतल्या. आणि कोर्टाने सरकारला डिटेन्शन ऑर्डर रिव्ह्यू करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. एवढंच नाही तर पुन्हा त्यांच्या आरोग्याची काळजी करावी असे आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. सरकारने त्यांना जामीन मिळू नये म्हणून जो आक्षेप घेतला की यांना जर आपण मुक्त केलं जामिनावर तर त्या भागामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते, अशा प्रकारचा शासनाचा बचाव आहे. परंतु आता पुढची सुनावणी जेव्हा होईल तेव्हा सुप्रीम कोर्ट त्यावर काय भूमिका घेतं हे आपल्या निदर्शनास येईल. तर सध्या सोनम वांगचुक हे जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये आहेत. लक्षात आलं बेटा तुझ्या?